लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष माझे सहकारी खासदार शिवसेना नेते अनिल देसाई, मंचावरील उपस्थित शिवसेनेचे नेते, ज्येष्ठ नेते दिवाकरजी रावते, अरविंदजी सावंत, प्रदीप मयेकर, विलास पोतनीस, अख्खी लोकाधिकार समिती आहे ना. मला लोकाधिकारची नावं घ्यायला आवडतात. सुनील शिंदे, सिनेट दिलेमाजी, चंदू मामा, वामन भोसले, वन अँड ओनली, बरोबर ना. आणि आपण ज्यांचे विचार ऐकलेत ते ज्येष्ठ पत्रकार खासदार माननीय श्री कुमार केतकर. कामगार मैदानावर लोकाधिकार समितीचा मेळावा होतो आहे. लोकाधिकारचे मेळावे खरं बंदिस्त हॉलमध्ये होतात, तुम्ही मैदानात घेतलेला आहे. 50 वर्ष झाली. एखाद्या व्यक्तीला 50 वर्ष होतात, एखाद्या संस्थेला 50 वर्ष होतात, एखाद्या राज्याला, एखाद्या देशाला 50 वर्ष होतात. पण एका चळवळीला 50 वर्ष झालेली आहेत, लक्षात घ्या. आणि त्या चळवळीला 50 वर्ष झाली तरी ती चळवळ अद्याप सुरू आहे. हे लोकाधिकार समिती महासंघाचं वैशिष्ट्य आहे, लोकाधिकार चळवळीचं वैशिष्ट्य आहे. ही चळवळ न संपणारी आहे. कारण भूमिपुत्रांच्या अधिकाराचा प्रश्न हा फक्त मुंबई पुरता नाही, तर जगातल्या अनेक देशांमध्ये, राज्यातल्या अनेक भागांमध्ये कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्थानिकांच्या अधिकाराचा प्रश्न हा ज्वलंतपणे पेटत असतो. पण हा प्रश्न पेटवण्याची पहिली भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 50 वर्षापूर्वी घेतली. ही सुरुवात, ही ठिणगी बाळासाहेब ठाकरेंनी टाकली की स्थानिकांना रोजगार मिळायला हवा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये, त्यांच्या त्यांच्या शहरामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये. आणि तो आम्हाला भारतीय घटनेनं दिलेला अधिकार आहे. जर तुम्ही भाषेच्या आधारावर राज्य निर्माण केली, मग त्या राज्यातल्या त्या भाषिकांना त्यांचे अधिकार हे मिळायला हवे. मगाशी सुभाष देसाईंनी एअर इंडियाच्या त्या घटनेचा उल्लेख केला की बाळासाहेबांनी त्यावेळेला स्वतः अशा प्रकारच्या चळवळींचं नेतृत्व केलं. आरसेप, सगळ्यात मोठा मोर्चा आरसेपला झाला. तोडफोड म्हणजे किती मोठा इतिहास आहे आपला तोडफोडीचा, हे जाऊन त्या मिंदेला सांगा. तोडफोड एअर इंडिया. पण एअर इंडिया मधली जी क्रांतिकारक घटना घडली, बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण नोकऱ्या मागायला गेलो आणि नोकऱ्यांवर चर्चा सुरू असताना नंदा नावाच्या माणसाचा सूर बदलल्यावरती एका शिवसैनिकाने त्या नंदाच्या कानफटात मारली
आणि तो खणखणीत आवाज कानफटात मारल्याचा दिल्लीपर्यंत गेला, दिल्लीपर्यंत पोहोचला. आणि या महाराष्ट्रामध्ये सर्व पब्लिक सेक्टरचे दरवाजे, फक्त एअर इंडिया नाही, सगळ्या पब्लिक सेक्टरचे दरवाजे मराठी माणसासाठी बाळासाहेबांमुळे उघडे झाले. पण एअर इंडियामध्ये ही कानफटात मारण्याची कृती घडण्याआधी बाळासाहेबांच्या घरी, शिवसेना प्रमुखांच्या घरी एक बैठक झाली एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांची. आणि ते ऐकायला तयार नव्हते. बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं, अरे बाबा, ही तुझी विमानं जे आहे ते हवेत फिरतील, ते तुझा असेल, पण मुंबईचे रस्ते माझे आहेत, लक्षात ठेव, तुला फिरणं कठीण होईल. ही लोकाधिकार समितीच्या चळवळीची ठिणगी आहे. बाळासाहेब म्हणायचे हे व्हाईट कॉलर लोक आहेत का? अनिल बरोबर ना? हे सगळे व्हाईट कॉलर लोक आहेत म्हणायचे. पण कालांतरानं त्या व्हाईट कॉलर लोकांच्या हातात सुद्धा दगड आले केतकर साहेब. कारण व्हाईट कॉलर म्हणजे शिवी असं बाळासाहेब म्हणायचे. मग हळूहळू या सगळ्या व्हाईट कॉलर लोकांचं विचारांतर झालं, ते कडवट शिवसैनिक झाले. आता आमचे केतकर साहेब सुद्धा व्हाईट कॉलर आहेत. पण मला माहिती आहे शिवसेनेच्या त्यावेळच्या चळवळीत त्यांनी सुद्धा हातात दगड घेतलेला आहे की नाही विचारा. प्रत्येक व्हाईट कॉलर मराठी माणसाला बाळासाहेबांनी शिवसैनिक बनवलं. आणि ती शिवसेना बाळासाहेबांनी अशा पद्धतीनं पुढे नेली. मी अनेक वर्ष प्रदीप मयेकरांना पाहतोय. त्यांची दाढी इतकी सुंदर काळी कुळकुळीत होती, टोकदार. तेव्हापासून ते लोकाधिकारचं काम ONGC मध्ये करतायत आणि आजपर्यंत करतायत. लोकाधिकारचा कार्यकर्ता कधी फुटला नाही. भूमिपुत्रांची चळवळ ही ऐतिहासिक चळवळ आहे. या देशामध्ये 2 लोकांनी भूमिपुत्रांची चळवळ सुरू केली. पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. भूमिपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा लढा हा भूमिपुत्रांच्या न्याय हक्काचा लढा होता. मी माझं राज्य निर्माण करीन, माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याला, कष्ट करायला त्याचे हक्क मिळवून देईन, त्याच्यावरती कोणाचं अतिक्रमण होता कामा नये. झालं तर मी त्यांच्यासाठी उभा राहीन ठामपणे. ही भूमिपुत्रांची चळवळ होती, छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि त्यानंतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी तोच भूमिपुत्रांचा लढा, ती चळवळ शिवसेनेच्या माध्यमातून, लोकाधिकार समितीच्या माध्यमातून पुढे नेली. मगाशी केतकर साहेबांनी सांगितलं की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं पुढलं पर्व हे शिवसेनेची स्थापना आहे. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला, मुंबई मिळाली, 105 हुतात्मे आपण दिले. पण या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये त्या मराठी माणसाला तो न्याय आपल्याला मिळाला नाही, तो हक्क आपल्याला मिळाला नाही. आपल्याला घाटी म्हणून हिणवलं जाऊ लागलं. ही घाटी आहे. मग त्या घाट्यांचा हिसका दाखवण्यासाठी बाळासाहेबांना शिवसेना स्थापन करावी लागली. ही मुंबई जी टिकवली, संयुक्त महाराष्ट्राने मुंबई मिळवून दिली, पण शिवसेनेनं मुंबई मराठी माणसाकडे टिकवली. हे शिवसेनेचं यश आहे. नोकऱ्या आम्हाला हव्यात ना, नोकऱ्या कोणाला नको? की बाळासाहेब ठाकरे म्हणजे काय मोदी नाहीत ना? 2 कोटी रोजगार देऊ, दिला काय? 2 कोटी रोजगार देण्याची घोषणा हा माणूस 2014 पासून करतोय. वर्षाला 2 कोटी, म्हणजे आतापर्यंत 20 कोटी रोजगार मिळाला पाहिजे होते. पण लोकाधिकार चळवळीच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो कोट्यवधींना रोजगार मिळाला. हे कोणीतरी त्या मोदी गॅरंटीला सांगा.
नोकऱ्या मिळत नसतील तर सुशिक्षित लोकांनी पकोडे तळा, असं देशाचा पंतप्रधान सांगतो. पण आमच्या बाळासाहेबांनी काय केलं? नोकऱ्या देत नसाल तर शिवसेनेशी सामना आहे, तुम्हाला नोकऱ्या द्याव्याच लागतील, आणि त्यासाठी लोकाधिकार समिती आहे, हे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं. आणि बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं महत्वाचं काम कोणतं असेल तर हा मराठी तरुण त्याने एक स्वाभिमानानं उभा केला. मगाशी मशालीचा उल्लेख आला. ही मशाल कशी पेटले आपण केतकर साहेब सांगितलं. संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्मा स्मारकात तो कष्टकरी आहे, त्याच्या हातामध्ये मशाल आहे. ही मशाल तेव्हा पेटली होती आणि ही मशाल आता परत काळाचा महिमा किती आघात बघा. पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या हक्कावर जेव्हा आक्रमण होतंय तेव्हा शिवसेनेच्या हातामध्ये ही मशाल आलेली आहे. हा 50 वर्षातली ही स्थित्यंतर आहेत. बरं, मशालीचं महत्व इतिहास काळापासून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुद्धा मशाल होती, मला माहित नसेल सांगतो. कात्रजचा घाट दाखवणं हे शिवाजी महाराजांच्या काळातली एक ऐतिहासिक घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा लाल महालातल्या शाहिस्त खानाच्या त्याच्या लोकांवर हल्ला केला आणि पळापळ झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज लाल महालावरती हल्ला करून खानाची बोटं कापून बाहेर पडले, तेव्हा शिवाजी महाराजांकडे मोजकं सैन्य होतं आणि खानाचं विशाल सैन्य होतं. पुणे आणि मावळ प्रांतामध्ये हजारो लाखो सैनिक आले होते आणि महाराजांकडे मोजके 100 सैनिक होते. आणि खानाच्या सैनिकांनी महाराजांचा पाठलाग सुरू केल्यावरती महाराजांच्या लक्षात आलं की आपण या सैन्याचा सामना करू शकणार नाही इतक्या मोठ्या. तेव्हा महाराजांनी आपल्या काही लोकांना सांगितलं की आता आपण गनेमी कावा केला पाहिजे. त्यांनी 100-150 बैल घेतले, त्या बैलाच्या शिंगाला मशाली लावल्या आणि त्या मशाली कात्रजच्या घाटात सोडल्या. ते बैल कात्रजच्या घाटात सोडले आणि खानाला वाटलं की महाराज त्या दिशेने गेलेले आहेत आणि अख्खं सैन्य हे कात्रजच्या दिशेने गेलं आणि महाराज सुखरूप सिंहगडावर पोहोचले. त्याच्यामुळे आमच्या हातातली जी मशाल आता आहे शिवाजी महाराजांची, ती मशाल तुम्हाला सगळ्यांना कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि या देशामध्ये, या राज्यामध्ये पुन्हा एकदा मशाल शिवसेनेची धगधगीतपणे पेटवल्याशिवाय राहणार नाही. मशाल संयुक्त महाराष्ट्राची आहे, मशाल शिवसेनेची आहे, मशाल मराठी माणसाची आहे. प्रत्येकाच्या मंगटामध्ये आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आज ही मशाल पेटलेली आहे. ही चळवळ आहे आणि ही चळवळ 50 वर्ष चालवणं हे सोपं नाही. लोक वर्षभरातच थकून जातात. जरांगे पाटलांना 3 उपोषणं करावी लागली 6 महिन्यात. चळवळ चालवणं सोपं नसतं, पण आपण अखंड ही चळवळ चालवतो आहोत. मुळात शिवसेना हेच एक आंदोलन आहे. शिवसेना हा पक्ष नाहीये, शिवसेना हे राजकारण नाहीये. शिवसेना हेच मुळात एक आंदोलन आहे. आणि बाळासाहेबांनी आंदोलन यासाठी सुरू केलं की या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तो अखंड राहावा, मराठी माणूस स्वाभिमानानं जगावा. या महाराष्ट्राची जी लूट तेव्हाही चालू होती आणि आजही चालू आहे, ती लूट थांबवण्यासाठी शिवसेना आहे. आणि उद्या आमच्या अंगावर याल तर महाराज जसे सुरतला जाऊन सुरतची लूट करून आले तसे आम्ही गुजरातला जाऊन लूट करून येऊ, यासाठी शिवसेना आहे. आम्हाला सांगू नका तुम्ही मग गुजरातमध्ये शिरलेत आणि आम्हाला लुटून गेलेत. हा शिवाजी महाराजांनी दाखवलेला मार्ग आहे आम्हाला. आणि आता काही लोक मोदींना शिवाजी महाराज म्हणायला लागलेत म्हणून मी शिवाजी महाराजांची आठवण करून देतो.
अरे मोदी शिवाजी होईल का? अमित शहा शिवाजी होईल का? छत्रपती शिवाजी महाराज एकच युगपुरुष. अरविंद सावंत आपण काल लोकसभेत होतात. बाळराजे जे आहेत या सरकारचे, त्याने एक भाषण केलं आणि त्यांनी तुमच्या प्रधानमंत्र्यांचा उल्लेख युगपुरुष असा केला. 500 वर्षानंतर युगपुरुष जन्माला आला. हिम्मत कशी होते तुमची? अरे तू मराठी माणूस असली तुला लाज वाटली पाहिजे. या पृथ्वी तलावरती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा युगपुरुष जन्मालाच आलेला नाही. आणि हे इतके मिंदे झाले की त्या मोदींना युगपुरुष म्हणायला लागले, त्यांना शिवाजीची उपमा द्यायला लागले. हे सगळं थांबवण्याची जबाबदारी जर कोणावरती असेल तर ते आपल्यावर आहे. हक्क आहे आपला या महाराष्ट्रावर, या मुंबईवर, इकडल्या प्रत्येक नैसर्गिक साधनांवर. नोकऱ्या तर आम्हाला मिळायलाच पाहिजेत. महाराष्ट्रातला उद्योग बाहेर जाता कामा नये. कुठे गेला रोजगार आपल्या मुंबईतला? एकेकाळी या मुंबईमध्ये आपण जेव्हा ठाण्यातून किंवा ठाणे संपूर्ण परिसरामध्ये किती उद्योग, आपल्या फार्मास्युटिकल, इंजिनिअरिंग, बँका, आज सगळा उद्योग एकाच राज्यात जातो आहे. गेल्या 10 वर्षात 4 किंवा 5 लोकांना रोजगार मिळाला. अमित शहाच्या मुलाला मिळाला. त्याला कुठे चिटकवलाय बरं सरकारने? कुठे? ते इंग्लिश मध्ये आहे ना ते, काय ते म्हणजे बँका कशा असतात तसं आहे का ते? काय BCCI काय क्रिकेट, भारतीय क्रिकेटचा सेक्रेटरी, म्हणजे त्याला सरकारनं अमित शहाच्या मुलाला तिकडे चिटकवलं. आम्ही पूर्वी बँकेत लोकांना चिटकवायचो. मग दुसरा रोजगार मिळालाय अडाणीला. अख्खा देशच त्याच्या ताब्यात दिला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2 कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत. कॉन्ट्रॅक्ट आता ते कंत्राटी पद्धत आलेली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत. खरं म्हणजे आपला लढा कॉन्ट्रॅक्ट लेबर विरुद्ध सुरू आहे. अनिल अरविंद सावंत, आपल्याला माहिती आहे आपण कामगार नेते आहात. कॉन्ट्रॅक्ट लेबर ही पद्धत असू नये, ही गुलामी, वेठबिगारी असू नये. यासाठी आपला लढा आहे. पण या महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख लोकांना भारतीय जनता पक्षानं कॉन्ट्रॅक्ट लेबर, त्याला इंग्लिशमध्ये अजून एक शब्द आहे, बॉन्डेड लेबर, एक गुलाम, वेठबिगार, वीटभट्टीवर काम करणारे असे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत. लोकाधिकार समितीनं त्यांची केस घेतली पाहिजे. लोकाधिकार समितीनं ताबडतोब या 2 केसेस घेऊन आणि ती कॉन्ट्रॅक्ट लेबर यांचं कसं बंद करता येईल. निलिमाजी, आपण आंदोलन केलं पाहिजे की मराठी माणसाला तुम्ही अशा प्रकारे गुलामी करायला लावता, दिल्लीत जाऊन शेपूट हलवायला लावता. मग बाळासाहेबांनी तुम्हाला काय शिकवलाय, कोणता स्वाभिमान शिकवलाय? याविषयी लोकाधिकार समितीला एखादं आंदोलन करावं लागलं तरी आपण ते तात्काळ केलं पाहिजे. कारण हा महाराष्ट्राचा इब्रतीचा, इज्जतीचा, प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. बघा, लोकांना पटल्या, लोक टाळ्या वाजवत आहेत. ही लोकभावना आहे. पण त्यांना लाज वाटते का? गुलामाला मी गुलाम असल्याची लाज वाटली पाहिजे. पण गुलामाला तो गुलाम असल्याचा आनंद मिळत असेल तर आपण काय करणार? ही गुलामी अखंड चालू राहते आणि शेवटी तो गुलाम हा झिजून मरून जातो, संपून जातो. मित्रांनो, या महाराष्ट्राचं चित्र, या देशाचं चित्र अत्यंत भयंकर आहे. मगाशी माननीय कुमार केतकरांनी त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत. एकेकाळी महाराष्ट्र या देशाचं नेतृत्व करत होतं.
महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीरवैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा, हे आम्ही अभिमानानं सांगत होतो. आज महाराष्ट्र हे दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं झालेलं आहे. कोणी येतो आणि त्या महाराष्ट्राचा पाय पुसण्याला पाय पुसून पुढे जातो, महाराष्ट्र लुटतो, महाराष्ट्राची बदनामी करतोय आणि राज्यकर्ते हे मूग गळून गप्प बसलेले आहेत. अशा वेळेला या राज्याची जनता अपेक्षेनं कोणाकडे पाहत असेल तर ती शिवसेनेकडे पाहते, ती माननीय उद्धव ठाकरेंकडे पाहते, ती आपल्या शिवसेनेच्या संघर्षाकडे पाहते. कारण हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल, हा महाराष्ट्र देशावर असलेली गुलामगिरी, हुकुमशाही संपवेल, ही अपेक्षा देश या महाराष्ट्राकडून पाहतो आहे. आणि मगाशी जे केतकरांनी सांगितले तेच माझं मत आहे. 2024 साली मोदी देशाचे पंतप्रधान नसतील ही शिवसेनेची गॅरंटी. नरेंद्र मोदी खूप गॅरंटी देतात, गॅरंटीज गॅरंटी. आमची गॅरंटी पण आणि वॉरंटी पण आहे. एक्सपायरी डेट संपलेली आहे. कधी निवडणुका घ्या, आपली गॅरंटी आहे, मोदी प्रधानमंत्री नसणार. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे काय आहेत त्यांचे मिंधे सगळे ग्रुप्स गट हे 220 225 या आकडा पारच करू शकत नाहीत. आपण सांगितलं मगाशी महाराष्ट्रामध्ये 35च्या आसपास, 35च्या वर जागा महाविकास आघाडी जिंकते आहे. संपूर्ण कर्नाटक काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष जिंकत आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, आंध्र प्रदेश, झारखंड असे अनेक राज्य एक हाती इंडिया म्हणजे आपण सगळे जिंकतो आहोत. भाजपकडे आहे काय घंटा वाजवत बसा? म्हणजे मी राम मंदिराविषयी म्हणतो आहे. प्रभू श्रीरामासाठी लढा आम्ही दिला. आम्ही शिवसेनेला केतकर साहेब तुम्ही मान्य केलं पाहिजे, आपण धर्मनिरपेक्ष आहात. पण हिंदुत्व हे धर्मनिरपेक्षतेचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व हे अयतुल्ला खोमेनी इराणचा तसं नव्हतं. सगळ्यांना सामावून घेऊन देश पुढे नेणारं हिंदुत्व होतं. थाळ्या बडवणारं, घंटा वाजवणारं हिंदुत्व त्यांचं नव्हतं. आज देश फक्त एका विचारानं लोकांना गुंग आणि धुंद करून, म्हणजे जर तुम्ही त्यांच्या लोकांची भाषणं ऐकलीत आता, काही रोज सकाळी बोलत असतात अधूनमधून, मीही बोलतो ना असं नाही, पण मी शुद्धीत बोलतो. हे 50 पैशाची चिलीम मारून जी नशा येते, डुप्लिकेट माल, तंबाखू, हे तसे बोलत असतात. त्यांना दुसरं काही दिसत नाही. या देशात बेरोजगारी, महागाई, अत्याचार, बलात्कार, खून. लोकमान्य टिळक म्हणायचे 5 पैशाची चिलीम मारली का खूप आयडिया सुचतात. तसे हे सुद्धा रोज गांजा किंवा चिलीम मारतात आणि देशाला दिशा द्यायचं काम करतात. पण नशा, या नशेतून आपण बाहेर पडलं पाहिजे. काल पुण्यामध्ये काय झालं, आपल्या काही पत्रकार सहकाऱ्यांवरती हल्ले झाले. मुंबईमध्ये काय होत आहे, हत्या होत आहेत, खून होत आहेत. महाराष्ट्रात हत्या होत आहेत, खून होत आहेत. अभिषेक घोसाळकरची हत्या ही आपल्याला सगळ्यांना विचार करायला लावणारी गोष्ट. आपल्या घरापर्यंत हे लोक पोचलेले आहेत, लक्षात घ्या. आपल्या घरापर्यंत, आपल्या मुलांपर्यंत. पण लक्षात घ्या, राहुरीमध्ये, नगर जिल्ह्यात ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव, 2 वकील दाम्पत्य, सुशिक्षित,
दोघांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. काय करताय सरकार? काल पुण्यामध्ये निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी या 3 पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना भर रस्त्यावर खुनी हल्ला झाला. या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तोंड उघडलं, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं, अजित पवारांनी मत व्यक्त केलं. हे गुंडांचं राज्य आहे. मी रोज गेले 12 दिवस या मुख्यमंत्र्यांचा मुंबईतल्या गुंडांबरोबरचे फोटो प्रसिद्ध करतोय, ट्विटरवर टाकतोय. खुनी आहेत, त्यात बलात्कार आहेत, त्यात खंडणीवाले आहेत. हे सगळे खुनी मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी काढतायत. गृहमंत्री काय करतोय? या राज्याला गृहमंत्री आहे की नाही? जर आमच्यासारख्या माणसाचा एखादा फोटो आला, एखादा गुंड आमच्या गाडीत बसला, तर पोलीस आमची चौकशी करतील, आमचं स्टेटमेंट घेतील. पण कल्याणमध्ये एक भाजपचा आमदार गणपत गायकवाड त्याने गोळ्या झाडल्या. पण ते गोळ्या झाडल्यावर तो असं म्हणतोय की मी गुन्हेगार झालो, याचं कारण या राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. आणि माझे कोट्यावधी रुपये ज्या एकनाथ शिंदेकडे पडलेले आहेत, हे कोट्यावधी रुपयाचा हिशोब या राज्याचा गृहमंत्री, या राज्याचा आर्थिक गुन्हा विभाग, पोलिसांचा ईडी हे घेणार आहे. जर एक आमदार सांगतो, त्याचं स्टेटमेंट आहे की माझे कोट्यावधी रुपये पडले, हे कोट्यावधी रुपये कुठून आले? हा गुन्हेगारीतला पैसा असेल तर मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, PMLA सेक्शन 45A ज्याच्यावरती आमच्यावर कारवाई झाली, त्याखाली या मुख्यमंत्र्याला तात्काळ अटक व्हायला पाहिजे. हिंमत आहे या गृहमंत्र्याची, या राज्याची, अमित शहाची, या प्रधानमंत्री मोदीची, जो भ्रष्टाचार सहन करणार नाही म्हणतो, भ्रष्टाचाराच्या बाबतीत 0 टॉलरन्स म्हणतो. पण सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराला जर कोणी उत्तेजना, प्रेरणा आणि पाठिंबा देत असतील तर ते हे लोक आहेत. आणि आपण ते सगळं सहन करतो आहे. आपण टाळकुट्यात भजन करत त्याला मत देतो आहोत. हे रामराज्य नाहीये, लक्षात घ्या. हे रामाचं राज्य नाहीये. रामाचं मंदिर उभं राहिलं असेल, राम मंदिराचा उत्सव साजरा झाला असेल, पण हे रामराज्य नाहीये. रावणाचं राज्य यापेक्षा चांगलं होतं श्रीलंकेतलं, लंकेतलं. रावणा तसा उत्तम राजा होता, आपल्याला माहित असेल. पंडित होता, विद्वान होता. पण सत्य आणि असत्य, धर्म आणि अधर्माची ती लढाई होती, राम आणि रावणाची. पण मोदीचं राज्य, फडणवीसचं राज्य हे अधर्माचं राज्य आहे, हे पापाचं राज्य आहे. हे पापाच्या पैशातून निर्माण झालेलं राज्य आहे, लक्षात घ्या. आणि हे पाप आपल्याला उलथवून टाकायचं. आणि कार्य, हे पवित्र कार्य आपल्याला या देशासाठी करावं लागेल, या राज्यासाठी करावं लागेल. माननीय उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख याने फार मोठा संघर्ष, फार मोठा लढा उभारलेला आहे. या देशामध्ये घटनेची, संविधानाची, कायद्याची कशी हत्या होते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरचा झालेला हल्ला. अरे, जो पक्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला, ज्या पक्षानं महाराष्ट्राला दिशा दिली, ठाकरे म्हणजे शिवसेना, हे पाकिस्तानात जाऊन विचारा, तिकडले शेंबड पोर पण सांगेल. ती शिवसेना, हे राहुल नार्वेकर, जोही कधी काळी शिवसेनेमध्ये होता, ते तुमचं काय इलेक्शन कमिशन हे म्हणतात, त्या आयऱ्या गायऱ्याची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस. अरे, शरद पवार हयात आहेत, ज्याने त्या पक्षाची स्थापना केली, फाउंडर, अध्यक्ष, ते निवडणूक आयोगासमोर बसलेत जाऊन. अनिल बरोबर ना म्हणतोय ते, आर्ग्युमेंटला पक्षाच्या अध्यक्षसमोर बसलेत. मी शरद पवार, मी हा पक्ष स्थापन केला. पण इलेक्शन कमिशन
ते कसलं इलेक्शन कमिशन? ते मोदी शहाचं कमिशन आहे. ते म्हणते नाही नाही नाही, तुम्ही शरद पवार नाही, तुम्ही शरद पवार नाही, तुमचा पक्ष नाही, अजित पवार हे शरद पवार त्यांचा पक्ष. साला काय बोलणार? भारतीय संविधानाची इतकी धडधडीत हत्या या देशामध्ये कधी झाली नव्हती. अशा प्रकारचे राज्य जर चाललं असेल, अशा प्रकारे जर हा देश जाणार असेल पुढे, तर मला असं वाटतं या देशामध्ये अराजकाची सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही. या देशामध्ये पुन्हा एकदा 1947च्या आधीचा काळ, स्वातंत्र्याचा काळ, तो लढा पुन्हा एकदा एखादा भगतसिंग, एखादा राजगुरू, एखादा कानेरे, एखादे चाफेकर म्हणून निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. या देशानं हे सगळं काही झेललेलं आहे, सगळं काही पाहिलेलं आहे, महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आणि म्हणून 50 वर्षानंतर सुद्धा जेव्हा ही चळवळ आज इकडे मला दिसते, तेव्हा ती आशा मला पल्लवित झालेल्या दिसतात, आशेची किरणं दिसतात. मग अशी सुभाष देसाईंनी सुरेश भटांची एक कविता, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, या मशाली आपल्या हातामध्ये विचारांच्या पेटल्या पाहिजे. सुरेश भट हे फार महान कवी होते, केतकर साहेबांना माहिती असतील, आणि त्यांना भविष्यातल्या अनेक गोष्टी दिसायच्या आणि त्यांनी खूप गोष्टी लिहून ठेवल्यात. मगाशी येतात आम्ही भटांचं एक पुस्तक चाळत होतो गझलांचं, पण त्यांच्याने माझे फार चांगले संबंध होते. आणि आजच्या परिस्थितीला साजेशी अशी एक गझल आणि कविता माझ्या हातात पडली आणि मी ते वाचून स्वतः हसायला लागलो. आणि मला वाटलं मी चाललोच आहे आता लोकाधिकार समितीच्या कार्यक्रमाला, तर लोकांनाही ती प्रचिती यावी. सुरेश भटांनी ही कविता 11 नोव्हेंबर 1992 साली लिहिलेली आहे. बघा, पहाटे 5 वाजता त्यांच्या हस्ताक्षरातल्या, त्यांनी मला पाठवलेलं आहे, भटांच्या हस्ताक्षरातली कविता आहे. आणि मला तेव्हा त्यांनी लिहून जी पाठवली होती ती माझ्या सकाळी सहज मला चालताना मिळाली. हा योगायोग आहे. आणि त्यांच्या कवितेचं नाव आहे धोरण. काय म्हणतात बघा सुरेश भट, कमळाला मुंबईत पडलेला हाच घोर, कमळाला मुंबईत पडलेला हाच घोर, कुरतडते पाकळ्यास गुजराती एक ढोर. 1992 साली त्यांनी लिहिलं. कमळाला मुंबईत पडलेला हाच घोर, कुरतडते पाकळ्यास गुजराती एक ढोर. त्यांचेही सत्तेचे वेगळेच रामायण, त्यांचेही सत्तेचे वेगळेच रामायण. रामाच्या नावावर रावण होता थोर. जे आपण मगाशी म्हणत होतो, रामाच्या नावावर रावण होता थोर. फडफडती ते असेच दिल्लीचा चंद्र दूर, फडफडती ते असे दिल्लीचा चंद्र दूर. पण आजच कावकाव करती नकली चकोर, आजच कावकाव करती नकली चकोर. रेघोट्या ओढण्यास सत्तेचे पीठ मिळे, रेघोट्या ओढण्यास सत्तेचे पीठ मिळे. पण देवेंद्र गरजतसे हा तर आमचाच जोर, पण देवेंद्र गरजतसे हा तर आमचाच जोर. तू बाबा भारतीय, तुझी लफडी ही भारतीय. हे मी कोणाला उद्देशून म्हणत नाही, जरी भट साहेबांनी लिहिलं असलं तरी. तू बाबा भारतीय, तुझी लफडी भारतीय. मी अशुद्ध तू विशुद्ध, पूज्य तू हरामखोर. ते पापी पुण्यवान त्यांचा न्याराच धर्म, ते पापी पुण्यवान त्यांचा न्याराच धर्म. आता पुढे ऐका, ते पापी पुण्यवान त्यांचा न्याराच धर्म. पक्षफोडी करताना बोंबलती चोर चोर.
पक्षफोडी घरफोडी करताना बोंबलती चोर चोर, स्वतःच चोऱ्या करायच्या आणि दुसऱ्यांना चोर चोर म्हणायचं. धोरणाविना कधीच बोलतीन देशभक्त, धोरणाविना कधीच बोलतीन देशभक्त, हे असे कसे उनाड सत्य जाहले मुजोर. हे माननीय सुरेश भटांनी 1992 साली लिहून माझ्याकडे पाठवलेली कविता योगायोगानं आज मला मिळाली. आणि मी आजच्या परिस्थितीशी त्याची तुलना करत राहिलो, येताना खिशात घातली. आणि मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या साहित्यात, काव्य क्षेत्रामध्ये 25-30 वर्ष पुढे पाहणारे लोक निर्माण झाले आणि त्यांनी हे सगळं चित्र आधीच रेखाटून ठेवलेलं आहे. बाळासाहेबांनी 60 वर्षापूर्वी तरुणांना सांगितलं, नोकरी मिळत नसेल तर वडापाव विका. पण वडापाववरती समाधान राहू नका, स्वतःचे उद्योग निर्माण करा, शिका, मोठ्या मोठ्या उच्च पदावर जा, IAS व्हा, IPS व्हा. पण 60 वर्षापूर्वीच्या बाळासाहेबांनी सांगितलं ते मोदीला आत्ता सुचत आहे. तो म्हणतो पकोडे तळा, सुशिक्षितांना नोकरी मिळत नाही, पकोडे तळा. हे बाळासाहेबांनी 60 वर्षापूर्वी म्हटलं. आता सध्या नोकरी नाही, पण असे बसू नका, वडापाव विका, लहान सहान उद्योग करा. आणि मोदी हा देश आपला पुढे न्यायचा विचार करतोय ना, तो आता म्हणतोय पकोडे तळा सुशिक्षितांना. ही आपल्या देशाची अवस्था. काय तो मोदी म्हणतो, किती ट्रिलियनची अर्थव्यवस्था करणार आहे? 5 ट्रिलियन. 1 ट्रिलियन म्हणजे किती? 290 लाख डॉलर. असं हे माझं गणित कच्चं आहे, पण मी तुम्हाला सांगतो, ज्या देशाची अर्थव्यवस्था जगात 5वी किंवा 3री होणार आहे, त्या जगाच्या रुपयाचं मूल्य किती घसरलंय या क्षणी आपल्याला माहित आहे का? डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया आज 89 रुपये आहे. $1 घ्यायचा असेल तर 89 रुपयाला आपल्याला मोजावे लागतात. ही आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची आज अवस्था आहे. जगामधल्या 148 देश आहेत. जगामधल्या 95 देशामध्ये भारतीय चलन स्वीकारलं जात नाही. ही आपल्या अर्थव्यवस्थेची 5 ट्रिलियन वगैरे जे का होते आहे, ही त्याची आपली अवस्था आहे. तुम्ही जा अमेरिकेत, तुमचा रुपया घेतात का बघा. मनी ट्रान्सफरचे जे काय असतात ना, मनी एक्सचेंज, भारतीय रुपया काढा, त्यांना माहीतच नाही इंडियन रुपीज. जिथे जिथे मोदी फिरतायत, युरोप असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल, त्या कोणत्याही देशामध्ये भारतीय रुपया स्वीकारला जात नाही. भारतीय रुपयाचं मूल्य पूर्णपणे संपलेलं आहे. आणि हे आता चाललेले आहेत 5 ट्रिलियन 3 ट्रिलियन. आता अयोध्येचं रामाचं उद्घाटन झालेलं आहे. ती का राम लहर वगैरे काय आलेली नाहीये. आता चाललेत अबुधाबीला रामाचं मंदिराचं उद्घाटन करायला कुठल्या तरी. देशाचे प्रधानमंत्री यापुढे 3 दिवस अबुधाबीला जाणार आहेत, तिकडे एका मंदिराचं उद्घाटन करायला. का प्रधानमंत्र्याला दुसरं काम नाही काय? प्रश्न संपले सगळे. शेतकरी निघालेत हजारो, पंजाबवरून, हरियाणावरून दिल्लीच्या दिशेने कूच करतायत. आणि त्यांना अडवण्यासाठी लाखो सैनिक आणून ठेवले सीमेवर. रस्त्यावर खिळे मारून ठेवलेले आहेत त्यांनी पुढे येऊ नये म्हणून. ही जर एवढी तयारी चीनच्या सीमेवर केली असती या मोदीने, तर लडाख मध्ये चीनचं सैन्य घुसलं नसतं, मणिपूरमध्ये म्यानमारचे अतिरेकी घुसले नसते. पण शेतकऱ्यांसंदर्भात या सरकारची ही भूमिका आहे. आणि तिथे चीनच्या सीमा, पाकिस्तानच्या सीमा मोकळ्या आहेत. ही या देशाची अवस्था आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण लोकाधिकारचे कार्यकर्ते असाल, पण या देशाचे नागरिक आहात. आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहात. आणि प्रत्येकाने या देशाचं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. भारतीय जनता पक्षासारखे ढोंगे आणि लफंग या देशावर जर राज्य करत असतील, तर त्यांचं ढोंग आपण उघडं केलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये
अशा प्रकारे एक बळजुबरीचं राज्य निर्माण झालं असेल तरी बळजुबरी आपण उलथवून टाकली पाहिजे आणि त्यासाठी शिवसेनेनं घेतलेली ही जी एक भूमिका आहे ती भूमिका लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत पोहोचवायचं काम केलं पाहिजे. लोकाधिकारनं आतापर्यंत अनेक चळवळी केल्या, अनेक आंदोलनं केली, अनेक संघर्ष केले आणि मी त्या संपूर्ण संघर्षाचा एक साक्षीदार आहे. किंबहुना शिवसेनेमध्ये माझं येण्याचं कारण त्यावेळेला हे लोकाधिकारची चळवळ आहे. ही चळवळ जी आहे मराठी माणसाची, जी बाळासाहेब ठाकरेंनी चळवळ चालवलेली आहे, ही या राज्यातल्या प्रत्येक कष्टकऱ्याला, त्याच्या मुलाला, त्याच्या कुटुंबाला ही बळ देईल अशा प्रकारची चळवळ होती. मग तेव्हा अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, हे सगळे तरुण तेव्हा कार्यकर्ते माझ्या बरोबरचे, आज आम्ही सगळे पक्षाचे नेते झालो. आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की ज्या पक्षासाठी आम्ही रस्त्यावर दगड मारत फिरतोय त्या पक्षाचे आम्ही नेते होऊ आणि या व्यासपीठावर बसू, असं आमच्या स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण आज आम्ही बाळासाहेब ठाकरेंमुळे, या शिवसेनेमुळे इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि आपण माझं बराच वेळ भाषण ऐकून घेतलं, कारण माझ्यावर जबाबदारी आहे माननीय आपले पक्षप्रमुख येईपर्यंत हा किल्ला इथे लढवत ठेवायचा.